असं मोकळं ठेवून काय फायदा होतो? चर्चाच होत होत्या ना. आता ही तरी 3-4 दिवसांनी झाली. मर्जरची चर्चा तुम्ही पहिल्या दिवशी सुरू केली. समोर अजितदादांचं जे आहे त्यांचं काय म्हणतात फ्युनरल सुद्धा झालं ना, त्यावेळेला मर्जरची चर्चा तुम्ही सुरू केली. त्यावेळेला तुम्ही कोणी विचार केला ना की नाही आता आपल्याला ही वेळ नाही आहे असं बोलायचं, जरा थांबलं पाहिजे. आणि एकूणच ज्या काही गोष्टी आहेत आणि मग कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, काही मीडियामधून सुद्धा काही गोष्टी सोडल्या जातात, पेरल्या जातात. त्यापेक्षा तो विषय बंद केलेला बरा. आणि मला असं वाटतं आम्ही तो योग्य प्रकारे उपमुख्यमंत्री पदाचा विषय योग्य प्रकारे आम्ही बंद केलेला आहे. याचा अर्थ असा निघतोय की विलिनीकरण ची चर्चा सुरू झाली म्हणून आपण तातडीनं ना असं आहे की प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी बोलायला लागलं. कोण याचं नाव घेतो, कोण त्याचं नाव घेतो, कोण ते म्हणजे मुद्दाम सुचवायला लागला मीडियामधून. मग तुमचं नाव, माझं नाव नाही म्हणून मी गप्प बसतो. माझं नाव अजिबात घ्यायचं नाही कोणी काय. आणि कलगी तुरं काय तुम्ही लावू नका आपसामध्ये. तर या ज्या गोष्टी होतात की आपापसामध्ये जे आहे काय असं आहे की काही चांगलं झालं तर ती न्यूज नसते, काही वाईट असेल तर ती न्यूज मोठी असते ना मीडियाच्या.